सरपंच आणि इतर सर्व सदस्य आज मौजे तुंगत गावातील अवैध धंदे बंद करणे व अवैध धंदे करण्यास तातडीने तडीपार करणे न केल्यास 15 ऑगस्ट 2000 रोजी सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी आमरण उपोषण करत असल्याबाबत दिनांक 31/7/2026 रोजी अर्ज दिला होता, विनंती दिली होती, निवेदन दिलं होतं। त्यास अनुसरून दिनांक 12/8/2026 रोजी सविस्तर चर्चा करण्यात आली कृती आराखड्याबाबत, कारवाईच्या कृती आराखड्याबाबत। नंतर तक्रारीच्या अनुषंगाने या विभागामार्फत 6/8/2026 रोजी गावातील सर्व अवैध मद्यविक्री धंद्यांवर छापे टाकून 2 वारस गुन्हे नोंद करण्यात आले। तशी नोंद पोलीस पाटील यांच्या भेट पुस्तिकेमध्ये घेण्यात आली। तसेच दिनांक 10/8/2026 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 2 जिल्हा सोलापूर यांनी या पथकामार्फत छापे टाकून वारस गुन्हा नोंद करण्यात आला। त्याच्यानंतर सर्व संशयित अवैध मद्यविक्री करणाऱ्या इस्मांना दिनांक 11/8/2026 रोजी कार्यालयात बोलवून त्यांना समुपदेशन बैठक घेण्यात आली। सदर बैठकीमध्ये त्यांना अवैध मद्यविक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले व तसे जर त्यांनी नाही केले तर सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 अंतर्गत कारवाई केली जाईल अशी सक्त सूचना आणि ताकीद देण्यात आली। तसेच त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम अंतर्गत 168 अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। जे गैरहजर होते त्यांना पोलीस पाटील यांच्यामार्फत पुन्हा आम्ही बोलवण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर सदर दारू व्यावसायिकांविरुद्ध कलम 93 अंतर्गत चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्याविषयीचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत। तसेच बंधपत्र उल्लंघनाबाबतची सुद्धा प्रकरणे दाखल करण्यात आलेली आहेत। सदर प्रकरणी संशयित आरोपित इस्मांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा पूर्वाभिलेख तपासणी करून महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच MPDA अंतर्गत प्रस्ताव दाखल करण्यासाठीची कारवाई ही कालबद्ध असल्यामुळे सदर कारवाईस काही दिवसांचा अवधी आवश्यक आहे। सदर प्रकरणी गोपनीय कारवाई सुरू असून सदर ग्रामपंचायत क्षेत्रातील आरोपित इस्मांसह संशयित इस्मान विरुद्ध गुन्हे पार्श्वभूमीची माहिती संकलित करून सत्वर प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे। विभागामार्फत सदर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील अवैध दारू व्यवसायांविरुद्ध कारवाईसह प्रतिबंधात्मक कारवाई करून आपणासोबत चर्चा केल्याप्रमाणे योग्य ते निष्कर्ष येईपर्यंत म्हणजेच सदर अवैध दारू धंद्यांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत विभाग प्राप्त अधिकाराप्रमाणे कटिबद्ध आहे। सदर कारवाई कृती आराखड्यामध्ये परिस्थितीनुरूप महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम कलम 65, कलम 93 अन्वये MPDA कायद्याअंतर्गत तसेच 80, 81, 83, 90, 103 कलमांतर्गत व मोका कायद्याअंतर्गत अवैध दारू व्यवसायांच्या जागा सील करणे आदी कारवाईचा समावेश आहे। तसेच दिनांक 15/8/2026 रोजी आपल्याशी व आपल्या समक्ष माननीय श्री अभिजित पाटील विधानसभा सदस्य माढा मतदारसंघ यांनी दिलेल्या आपल्या मागणीप्रमाणे सूचनांनुसार सदर ग्रामपंचायत क्षेत्रातील खालीलप्रमाणे नमूद अवैध दारू व्यावसायिकांच्या अवैध जागा पोलीस पाटील यांच्या समेत संयुक्त कारवाईने सील करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये शिवाजी सदाशिव कांबळे, आर्यन कुमार मोरे, शेखर नानासो रणदिवे, साहिल अमजद मुलानी, हॉटेल नीलकमल आणि हॉटेल सावजी यांचा समावेश आहे। सदर ग्रामपंचायत क्षेत्रातील अवैध दारू विक्री व्यवसायांचे समूळ उच्चाटन दिनांक 15/8/2026 रोजी आपल्याशी व आपल्या समक्ष माननीय श्री अभिजित पाटील विधानसभा सदस्य माढा मतदारसंघ यांनी दिलेल्या आपल्या मागणीप्रमाणे सूचनानुसार 3 महिन्यांचा कालावधीमध्ये करण्यात येत आहे। तरी उपरोक्त झालेल्या चर्चेस अनुसरून सदर प्रकरणी दिनांक 15 ऑगस्ट पासून मौजे तुंगत ग्रामपंचायत पटांगणातील ग्रामपंचायत मंचावर सकाळी 10 पासून होणारे आमरण उपोषण प्रशासनास संविधानिक मार्गाने सहकार्य करून स्थगित करावे ही विनंती।